श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ. सर्वांचंच आपलं सहर्ष स्वागत. आपण हात जोडूया, स्वामींची प्रार्थना करूया आणि मग या उपक्रमाला सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दम् परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतम् गगनसदृशम् तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलुधर कटयाङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि माम्. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणीत मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य विठले महाराज, दिंडोरी प्रणीत मार्गाचे संस्थापक ब्रह्मीभूत परमपूज्य श्री मोरेदादा, दिंडोरी प्रणीत मार्गाचे सध्याचे ऊर्ध्वयू श्री गुरुकुल पीठाचे संस्थापक पीठाधीश आणि सर्वांचे श्रद्धेय स्थान परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, श्री स्वामी चरित्र सारामृत ही स्वामी महाराजांची अधिकृत वाचनाची पोथी अशी म्हणून स्वामी भक्तांमध्ये प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. आजवर ह्या स्वामी चरित्र सारामृताचे अनेकांनी अनेक पारायण करून स्वामींच्या अनुभूतीचा किंवा स्वामींच्या साक्षात्काराचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. कोणाला स्वामींचा दृष्टांत झालाय, कोणाला स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन झालंय, किंवा जी काही समस्या असेल, संकट असेल, ह्या संकटातून या स्वामी चरित्र सारामृताच्या पठनाने त्यांना मार्ग सापडला किंवा त्या समस्येमधून ते मुक्तही झाले. अतिशय पवित्र, अद्भुत आणि ज्ञानाने भरलेला असा हा श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ. नावात म्हणल्याप्रमाणे याच्यामध्ये अमृत खरोखरच आहे, परंतु आपण राजहंस असणं फार गरजेचं आहे की जो राजहंस दूध आणि पाणी यामधील भेद योग्य प्रकारे ओळखून फक्त दुधाचंच प्राशन करतो आणि पाणी तसंच ठेवून देतो. त्याच प्रकारे ज्या वेळेला आपण हे स्वामी चरित्र सारामृताचं चिंतन करणार आहोत, तर आपला हा प्रयत्न असेल की ह्यामधून असलेलं अमृताचं जे कण आहे, जे ज्ञान आहे, ते आत्मसात करावं
कारण ज्या वेळेला एखादा ग्रंथ अभ्यासतो किंवा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व याविषयी आपण अभ्यास करतो, त्यावेळेला बऱ्याचदा त्याच्या इतिहासामध्ये डोकवावं लागतं, की त्यावेळची सामाजिक परिस्थिती, त्यावेळचे असलेले अनेक संदर्भ आणि मग ती गोष्ट खरी होती का? त्याचे काही संदर्भ आहेत का? प्रत्यक्ष त्याचे काही पुरावे आहेत का? अशा बऱ्याच गोष्टी मग त्याच्यामध्ये चर्चा होऊ शकते किंवा त्याचा अभ्यास होऊ शकतो. परंतु आपण ही स्वामीचरित्र चिंतनिका जेव्हा पाहणार आहोत, त्यामध्ये हा इतिहासाचा भाग हा अत्यल्प असणार आहे आणि ह्या स्वामीचरित्रामधील जे अमृत आहे, हे अमृत अधिकाधिक घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण सर्वच जण श्री स्वामी समर्थ या दत्त स्वरूपाचे उपासक आहोत, साधक आहोत, सेवेकरी आहोत आणि आपलं हे श्रद्धास्थान आहे. थोडक्यात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकऱ्यांसाठी स्वामी चरित्र सारामृत ही भगवद्गीते इतकीच पवित्र असलेली पोथी अथवा ग्रंथ आहे. त्यामुळे ह्या ग्रंथाची कधीही आपल्याकडून पायमल्ली होणार नाही. ते कुठेही पडलं जाणार नाही, फेकलं जाणार नाही. याची आपण नेहमीच काळजी घेत आलोत, घेत राहू. इतका पवित्र आपल्यासाठी तो ग्रंथ आहे. परमपूज्य गुरुमाऊली सद्गुरू मोरेदादा आणि सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज हे नेहमीच सांगत आहेत, की एक वेळ भागवत समजेल, गुरुचरित्र समजेल, ज्ञानेश्वरी समजेल किंवा अनेक उरलेले जे काही ग्रंथ आहेत, हे ग्रंथही कदाचित समजतील. परंतु स्वामीचरित्र सारामृत हे अगाध ज्ञानाने भरलेलं आहे. त्याची कितीही पारायणं केली, त्यातलं कितीही अमृत पिण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते कमीच पडणार आहे. इतकं अगाध ज्ञान ह्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये आहे. ही चिंतनिका पाहत असताना आपल्याला सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांचा संदर्भ घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज हे अतिशय महान तपस्वी, गायत्रीचे पुरस्चरण करणारे आणि अत्यंत महान तपस्वी असे सद्गुरू विठले महाराज यांना प्रत्यक्ष देहदाही गुरु म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज आणि दीक्षा गुरु म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे लाभले. असे हे महान सद्गुरू आपल्या सर्वांना लाभले, त्यामुळे आपणही तितकेच भाग्यवान आहोत. तर या सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांच्या या तपश्चर्येच्या कालावधीमध्ये पिठले महाराज आणि परमपूज्य श्री बाळाप्पा महाराज यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि या भेटीमध्ये हे श्री स्वामी चरित्र सारामृत याची मूळ पोथी हस्तलिखित प्रत ही परमपूज्य बाळाप्पा महाराजांनी परमपूज्य पिठले महाराजांकडे सुपूर्त केली आणि आपण ह्याची सेवा करावी अशी त्यांना आज्ञा केली. त्यावेळेला बाळाप्पा महाराज हे स्वामींच्या गादीवरती होते. सद्गुरू पिठले महाराजांनी ह्याची हजारो पारायणं केली आणि सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हे त्यांचे शिष्य झाल्यानंतर काही वर्षानंतर सद्गुरू पिठले महाराजांनी दादांना आज्ञा केली, की आपण हे स्वामीचरित्र सारामृत प्रकाशित करावं, याच्या अनेक प्रती छापाव्यात आणि श्री स्वामी कार्याचा अधिकाधिक प्रचार प्रसार करावा. या एका आदेशाचं पालन म्हणून आज आपल्या हातात ही स्वामीचरित्र सारामृताची पोथी सहजरित्या उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे ह्या स्वामीचरित्र सारामृताच्या पोथीची किंमत जी काही आपल्या त्या पुस्तकावर लिहिली असेल, कोणाकडे जुनी असेल, कोणाकडे नवीन असेल, कोणाकडे बाइंडिंगवाली असेल, आणखीन कुठली असेल, तर त्या पोथीवरची ती किंमत ही फक्त त्या कागदांची आहे. परंतु ह्या स्वामीचरित्र सारामृताचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी घेतलेले कष्ट किंवा त्यांचं कार्य ह्याचं मोल होऊ शकत नाही. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व स्वामी सेवेकऱ्यांसाठी हे स्वामी चरित्र सारामृत हे भगवद्गीते इतकंच म्हणजेच आपला हा प्रमाण ग्रंथ आहे असं मानून आपण त्याचं पावित्र्य जपणं आवश्यक आहे.
कुठलाही ग्रंथ ज्यावेळेला आपण वाचतो किंवा कुठलंही पुस्तक आपण वाचतो, तर त्याच्या प्रस्तावनेसहित किंवा प्रस्तावनेपासून ते गोष्टीचं वाचन होणं आवश्यक आहे आणि त्याच धर्तीवर प्रथम आपण प्रस्तावना वाचूया. हे स्वामी चरित्र नेमकं काय आहे? त्याचा उद्देश काय आहे? हेही आपल्याला समजेल आणि मग आपण अध्यायाकडे वळूया. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बड़े श्री स्वामी समर्थ महाराज. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी चरित्र सारामृताची ही आवृत्ती दत्तभक्त व भाविक जनांच्या सेवेत सादर करताना मला विशेष प्रसन्नता वाटत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज कलियुगाचे चालक, मालक व संचालक आहेत. म्हणून त्यांच्या ह्या चरित्राचे श्रद्धायुक्त पारायणाने, त्यांच्या निष्ठापूर्वक उपासनेने ते भक्तांचे मनोरथ त्वरित पूर्ण करतात. हीच त्यांच्या सेवेची विशेषता होय. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे अवतार इसवी सन 1149 पासून इसवी सन 1995 अशी गेली 846 वर्ष भारतात नाममात्र वेगवेगळ्या आविष्कारात विविध स्तरावर कार्य करीत भ्रमण करीत आहेत. इसवी सन 1149 साली शेली पंजाब मधून प्रकट होऊन कार्यास सुरुवात. स्वामी महाराजांचे 229 वर्ष भारत, चीन, मलाया, सिंगापूर, पूर्ण भारतभर भ्रमण या काळात परकीय सत्तांचा प्रचंड धुमाकूळ. इसवी सन 1378 पिठापूर आंध्र प्रदेशमध्ये वेगळा आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ. 150 वर्ष भारतभर भ्रमण व 50 वर्षे पिठापूर कुरवपूर आंध्र या प्रांतामध्ये या काळात परकीय मोगल सत्ता स्थिर झाली. इसवी सन 1528 कारंजा विदर्भात वेगळा आविष्कार नृसिंह सरस्वती. साधारणपणे 100 वर्षे भारतभर भ्रमण व 50 वर्षे गाणगापूर स्वतंत्र महान तीर्थक्षेत्र केले. निर्गुण पादुका सेवेसाठी ठेवल्या. या काळात परकीय सत्तेचा ऱ्हास आणि हिंदू सत्तेचा उदय. इसवी सन 1678 ते 1878 वेगळा अगम्य आविष्कार भारतभर भ्रमण करून विविध स्तरावर मार्गदर्शन व आगळ्या वेगळ्या पद्धतीने भेटेल त्याला दुःखमुक्त करून कार्यरत करण्याचे कार्य. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांचा अक्कलकोट प्रवेश व 22 वर्षे सर्व विश्वाला दैदिप्यमान असे मार्गदर्शन. तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. इसवी सन 1878 अक्कलकोट येथे विश्वातील अनेकांना कार्यरत करून हाही एक आविष्कार संपवला असे भासविले. परंतु आजही 1995 साली भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य पूर्वीपेक्षा जोरात सुरू आहे. श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी त्यांना दर्शन दिले. कोणाला श्री विठ्ठलाचे स्वरूपात दिसले, तर कोणाला श्री विष्णूच्या स्वरूपात दिसले, तर कोणाला भगवती देवीचे रूपाने या अवतारात त्यांनी अनेक लीला केल्या. त्यातल्या निवडक लीलांचा समावेश या सारामृतात करण्यात आला आहे. सामान्य जनांना धैर्य देऊन सन्मार्गावर आणणे, साध्या औषधांनी बाधा दूर करणे, एका दृष्टिक्षेपात भक्तांचा ताप, पाप आणि दैन्य घालवणे, अंतरसाक्षी भावाने सर्वांचा भाव जाणे इत्यादी. महाराजांचे दरबारामध्ये सर्व जाती धर्म संप्रदायांचे लोक येत असत. त्या सर्वांचा त्यांनी उद्धार केला. त्यांचे कुवतीनुसार भक्तीनुसार मार्गदर्शन करून व्यक्तीपासून समेष्टीचा उद्धार करून आध्यात्मिक लोकशाहीची प्रस्थापना केली. हे महाराजांचे अतुलनीय महान कार्य होय. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित हे गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंभाव विसरून महाराजांना आपल्या जीवनाचे अधिष्ठान बनवितो, त्याचे जीवन महाराज सुखकर व शांतिमय बनवितात. म्हणून जरुरी आहे की प्रत्येकाने आपल्या उत्कर्षासाठी श्री स्वामी समर्थ सेवेची कास धरावी. वारंवार श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्री स्वामी चरित्राचे पारायण करून दिव्य अनुभूती घ्यावी. आपले जीवन सार्थक बनवावे. साऱ्या भारतीयांना श्री स्वामी समर्थ चरित्राचा, त्यांच्या भक्तीचा परिचय व्हावा म्हणून स्वामी चरित्राची हिंदी आवृत्ती प्रकाशित केली आहे. श्री स्वामी समर्थ ही एक शक्ती आहे. हा एक प्रभावी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ हेच परब्रह्म आहेत. हे चरित्र वाचून आपले जीवन
मंगलमय, पवित्र, आनंददायी व स्वामीमय हो. तुझ्या नामरूपी जपाचा ध्यास जन्मभर लागो, ही मनात आस धरून महाराजांच्या पवित्र चरणी श्रद्धायुक्त सुमन भक्तिपूर्वक अर्पण करीत आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे. ऋणनिर्देश. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी अव्याहतपणे गेल्या 45 वर्षापासून सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य पिठले महाराज यांचे आज्ञेनुसार श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा, उपासना महाराष्ट्रातील व देशातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले. म्हणूनच आज या राष्ट्रातील समस्त दुःखी आणि पीडित तसेच भाविक, मुमुक्षु आणि आज हेच तेजोमय महान कार्य सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः हेच ब्रीद ठेवून व हेच विश्वची माझे घर ही भावना ठेवून गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे, दिंडोरी दरबार, जिल्हा नाशिक हे कार्यरत करीत आहेत. म्हणूनच त्यांच्या अंतःकरणपूर्वक व सर्व सेवेकऱ्यांच्या अथक परिश्रमातून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ गुरुकुल प्रकल्प साकार होत आहे. 1995 सालची प्रत असल्यामुळे तो 1995 चा उल्लेख आहे. त्यातनं सांगायचा उद्देश की महाराज हे सदेह जरी नसले ते आजही त्यांचं कार्य सुरू आहे. दुसरा महत्वाचा भाग या प्रस्तावनेतनं आपण समजून घ्यायचा आहे की दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा गुरुप्रणित मार्ग आहे आणि ह्याची गुरुपरंपरा ही श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि परमपूज्य गुरुमाऊली अशा प्रकारे ही गुरुपरंपरा आहे. आणि ह्या गुरुपरंपरेशी प्रामाणिक राहून आपण जर स्वामींची सेवा केली तर निश्चित आपल्याला त्याची फलश्रुती ताबडतोब आपल्याला साधते, हेही तितकंच महत्वाचं. त्यामुळे हा मार्ग निर्माण होण्याचं कारण श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. येणाऱ्या पुढील चिंतनिकेच्या भागांमध्ये हे अनेक संदर्भ आपल्याला मिळतील. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ विष्णू बळवंत थोरात यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यांनी स्वतःची ओळख जी आहे ती सुद्धा आपल्याला 21व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. त्यामुळे ह्या चिंतनिकेची सुरुवात अध्याय पहिल्यापासूनच होणार आहे, परंतु 21व्या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यांनी जी स्वतःची ओळख करून दिली आहे तीही समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे, कारण हे न समजल्यामुळे सुद्धा अनेकांचे गैरसमज होतात. जसं स्वामी चरित्राच्या की साधारण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी विष्णू शंकर असे 2 शब्द प्रत्येक अध्यायाच्या वेळेला आलेले आहेत. तर अनेकांची अशी धारणा होते की हे विष्णू शंकर म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा उल्लेख ग्रंथकर्त्याने प्रत्येक अध्यायामध्ये केलेला आहे, परंतु ते तसं नसून आता जो आपण परिचय ग्रंथकर्त्याचा पाहणार आहोत त्याच्यातनं आपल्याला ह्याचं उत्तर मिळून जाईल. ग्रंथकर्ता 21व्या अध्यायाच्या 11व्या ओळीपासून स्वतःचा ओळख परिचय देतो. याच्यामध्ये तो असं म्हणतो की समुद्रतीरी कोकणामध्ये रत्नागिरी नावाचं शहर किंवा जिल्हा किंवा परिसर आहे आणि या परिसरामध्ये पालशेत नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये माझा जन्म झाला. श्रेष्ठ अशा चित्पावन ज्ञातीमध्ये, ज्ञाती म्हणजे जात, कोकणस्थ ब्राह्मण असलेला मी अशा माझ्या जातीमध्ये माझा जन्म झाला. थोरात असं माझं नाव, बळवंत आणि पार्वती हे माझ्या आई वडिलांचं नाव आणि ह्यांचा मी मुलगा आणि माझं नाव विष्णू आहे. त्यामुळे विष्णू बळवंत थोरात आणि पार्वती हे त्यांच्या आईचं नाव. त्यांचं लहानपण, बालपण जे आहे त्या पालशेत ग्रामामध्येच गेलं. पुढे कोपर्ली या गावामध्ये त्यांचं येणं झालं स्वतःच्या करिअरसाठी म्हणूया, आणि तिथे त्यांना शाळेमध्ये शिक्षकाची पदवी मिळाली, म्हणजे शिक्षकाचं काम मिळालं. आणि त्या शाळेमध्ये 1ली ते 4थी या प्राथमिक शाळेमध्ये, ही साधारणतः गोष्ट आहे 1895-96 आसपास किंवा त्या अगोदरची थोडीशी, त्यावेळेला ते शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. आणि त्यांची ओळख किंवा त्यांचा स्नेहबंध, त्यांचा परिचय हा एका मारवाडी व्यक्ती ज्याचं नाव शंकर शेठ यांच्याशी झाला आणि अतिशय घनिष्ठ मैत्री या शंकर शेठ सोबत या विष्णू बळवंत थोरातांची झाली. इथे ग्रंथकर्ता
ह्या शंकर शेठचा उल्लेख करताना एक अतिशय महत्त्वपूर्ण शब्द वापरतो, की हे माझे आश्रयदाते आहेत. आणि हे शंकर शेठ जे होते, ही स्वामी चरित्राची पोथी जी लिहिलेली आहे, ती साधारणतः 1897 साली पूर्ण झालेली आहे. त्यामुळे स्वामी महाराज सदेह असण्याचं काही कारण नाही. इसवी सन 1878 सालीच महाराजांनी देह ठेवला होता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे शंकर शेठ जे आहेत, कोकणामध्ये आजही आपल्या सगळ्यांना परिचित असेल, साधारण 3-4 घरामागे एका घरामध्ये स्वामींची सेवा होते. त्यामुळे कोकणामध्ये स्वामींचं कार्य प्रचंड आहे. आणि ते शंकर शेठ जे आहेत, हे सुद्धा स्वामींचे भक्त होते आणि त्यांची रोजची जी काही उपासना आहे, ती उपासना नियमित ते स्वामींची करायचे. आता ह्या विष्णू बळवंत थोरातांशी त्यांचा स्नेह जुडला आणि ह्या शंकर शेठनी अशी इच्छा व्यक्त केली, तर ह्या शिक्षकांकडं, की कारण तुम्ही एवढी बुकं शिकलेला आहात, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, तर हे स्वामींचं जे चरित्र आहे किंवा स्वामींच्या ज्या काही एवढ्या लीला झाल्या आहेत, त्या ऐकण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. कारण कोकणातून दरवेळेला काही अक्कलकोटला येऊ शकत नाही. त्यावेळेला काही प्रिंटिंगचं फारसं माध्यम नव्हतं आणि म्हणून त्यांनी ह्या विष्णू बळवंत थोरातांना, कारण हे शिक्षक आहेत, त्यामुळे ज्ञानी आहेत आणि त्यांच्याकडे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यातून विष्णू बळवंत थोरात यांनी हे स्वामीचरित्र लिहिण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे विष्णू बळवंत थोरातांचा तसा डायरेक्ट स्वामींशी काही परिचय नाही. पण ह्यातनं ही गोष्ट आपल्याला शिकली पाहिजे. आपण गुरुचरित्रातही ही गोष्ट पाहतो, स्वामी चरित्रात पुन्हा तीच गोष्ट पाहतो. ज्यांचा स्वामींशी तसा डायरेक्ट काही कनेक्शन नाही, महाराज त्यांच्याकडनं सुद्धा फार मोठं कार्य करून घेतात. म्हणून हा केंद्रात येत नाही, तो सेवा करत नाही किंवा तो दुसऱ्या देवाचं करतो म्हणून तो हीन ठरत नाही. स्वामींचं कार्य कोणी, कधी, कसं आणि केवढं करावं हे फक्त स्वामीच ठरवू शकतात. म्हणून आपण सेवेकरी म्हणून हे कायम लक्षात ठेवावं, की माणुसकीचे नातं आपल्याला कायम जपायचं आहे. जे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला कायम शिकवलं, ते आपल्याला वृद्धिंगत करायचं आहे. एखादा सेवा करत नाही म्हणून त्याला हीन मानणं किंवा त्याला कमी लेखणं हे अत्यंत चुकीचं आहे. स्वामी कोणाकडनं काय कार्य करून घेतील हे आपल्याला कल्पनाही करू शकणार नाही. गुरुचरित्रही असंच आहे, की एक कानडी महाराजांचा भक्त आहे आणि अशा कानडी व्यक्तीकडनं महाराजांनी मराठीमध्ये गुरुचरित्र लिहून घेतलं आणि म्हणून आज आपण वाचू शकतो. त्यामुळे ह्याला काय येतंय असं आपण जेव्हा कोणाला हिणवतो, त्यावेळेला आपण कुठेतरी स्वामींच्या लीलेमध्ये किंवा स्वामींच्या पुढील नियोजनामध्ये कदाचित हस्तक्षेप करत असू, म्हणून कोणालाही कमी लेखायचं नाही. हा पहिला वस्तुपाठ, हा पहिला धडा आपण ह्या स्वामी चरित्रातनं घ्यावा. आता स्वामी चरित्राच्या पहिल्या अध्यायाकडे जाऊया. साधारणतः कुठलीही पोथी ज्यावेळेला लिहायची आहे, तर आपल्या सगळ्यांना परिचित आहे, की पोथी लिहिणं किंवा ग्रंथाची निर्मिती करणं हे महान कार्य आहे आणि हे महान कार्य विविध देवतांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. बऱ्याचदा आपली अशी एक कल्पना असते, की मी स्वामींचा सेवेकरी आहे. मी फक्त स्वामींचीच सेवा करणार. बाकी कुठल्या देवतांची करायची मला आवश्यकता नाही. अर्थात हे बरोबरही आहे. पण तरीही, हीही गोष्ट लक्षात ठेवा, आपण एक सामान्य व्यक्ती आहोत. आपली आध्यात्मिक पात्रता जी असेल ती स्वामी ठरवतील. परंतु ह्या आपल्याच सद्गुरूंनी आपल्याला ह्या विविध देवतांची ओळख करून दिलेली आहे. म्हणून त्या देवतेचं त्या प्रसंगानुरूप उपासना करणं, साधना करणं हे सुद्धा सेवेकरी म्हणून आपले एक कर्तव्यच आहे. सद्गुरूंचं चरित्र आहे, गुरूंचं चरित्र लिहितायत आणि म्हणून गणेशाचं वंदन झालं, सरस्वतीचं वंदन झालं, कुलदेवीला वंदन केलं. कारण ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय साक्षात परब्रह्माचं चरित्र लिहिणं हे अशक्य आहे. अर्थात विष्णू बळवंत थोरातांना कदाचित कल्पना असेलही नसेलही, की हे स्वामी महाराज नेमके कोण आहेत. कारण साधारण महाराज गेल्यानंतर 20 वर्षानंतर हा ग्रंथ लिहिला आले. पण तरीही विष्णू बळवंत थोरातांनी स्वतः हे कबूल केलंय, की माझा काही आध्यात्मिक क्षेत्रामधला अभ्यास नाही. मला फार काही मी ग्रंथ वाचन केलेलं आहे अशातही भाग नाही. स्वामींच्या प्रेरणेने मी हे कार्य करत आहे, हे त्यांनी विनम्रतेने कबूल केलंय आणि पहिलाच श्लोक
गुरुगीता नामक जो ग्रंथ आहे, की जो ग्रंथ म्हणजे भगवान शंकर किंवा भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांमधला संवाद आहे. आणि या संवादामध्ये माता पार्वती भगवान शिवाला असा प्रश्न विचारते, की "हे देवा, तू देवाधिदेव आहेस. सगळे या सृष्टीवरचे तुझाच धावा करतात किंवा तुझीच पूजा करतात. पण तू कोणाची पूजा करतोस? किंवा असं कोण आहे, की ज्याची पूजा केली की सगळ्यांची पूजा केल्यासारखं होतं?" असा माता पार्वतीने प्रश्न केल्यानंतर भगवान शिव अत्यंत प्रेमाने आणि माता पार्वतीला असं सांगतात, की "आजपर्यंत मला असा कोणी प्रश्न विचारला नाही. ही अतिशय गूढ आणि गुह्य असलेली गोष्ट आहे. पण मी आज तुला सांगतोय." आणि पुढील साधारणतः 160-70 श्लोकांमध्ये भगवान शिवांनी असं सांगितलं, "या सृष्टीमध्ये जर कोणी सर्वश्रेष्ठ असेल, ज्याची मी सुद्धा पूजा करतो, ते म्हणजे गुरु." आणि ह्या गुरुगीतेमधील एक श्लोक ह्या स्वामी चरित्राच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलेला आहे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. हे सद्गुरूंचं वर्णन केलंय, की गुरु कुणाला म्हणावं? अनेकदा हा आपल्याला प्रश्न पडत असतो गुरुपौर्णिमेला अनेकदाही विचारला जातो. मी कोणाला गुरु करायचं? किंवा मी ह्यांना गुरु केलेलं आहे. मग आता मी दुसरा गुरु करू का? हा जो काही संभ्रम आहे, आपण आत्ताच प्रस्तावना वाचली. त्या प्रस्तावनेमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. श्री स्वामी समर्थ ही एक शक्ती आहे. सद्गुरू ही शक्ती असते, व्यक्ती नसते. ती व्यक्ती स्वरूपात आपल्या समोर येते, परंतु ती एक शक्ती असते आणि आपला कोण गुरु असावा हे आधीच ठरलेलं आहे, आपल्या पात्रतेनुसार. प्रत्येकाच्या मागील काही जन्मकर्मातल्या गोष्टी असतील त्याच्यानुसार त्यांच्या गुरूंची आधीच रचना झालेली असते. त्याच प्रकारे आपल्याही जीवनामध्ये गुरूंची येण्याची वेळ, कोण गुरु असावं हे सुद्धा ठरलेलं असतं. आणि म्हणून आपण सर्वजण स्वतःला भाग्यवान समजूया, की कर्मधर्म संयोगाने श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला गुरुस्थानी लाभले आणि हा गुरुप्रणीत मार्ग या परंपरेचे आपण पाईक झालेलो आहोत. आता ह्या सद्गुरूंचं वर्णन करत असताना भगवान शिवजी असं म्हणतात, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. सद्गुरूंची विशेषणं सांगतायत, की सद्गुरू कसा आहे? ब्रह्मानंदम, की परम आनंदी ज्याचं मूळ स्वरूपच आनंद हेच आहे. परम सुखदम, सर्व सुखांचा कारक असलेला, सर्व सुखांचा. जे जे या जगात काही सुख म्हणून आपल्याला वाटत असेल, ते सगळं त्या सर्व सुखांचा कारक. केवल, मुक्त. केवल याचा अर्थ मुक्त, मोक्ष, स्वतंत्र. जो स्वतंत्र आहे कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा तो मुक्त आहे. तो कशामध्येही लिप्त नाही. तो कशामध्येही अडकलेला नाही. असा तो केवल मोक्षपदी किंवा मुक्त असलेला ज्ञानमूर्ती, ज्ञानाची खाण असलेला, ज्याच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा ज्ञानरूपी असतो. ज्याचं चालणं, बोलणं, वागणं हे सगळंच ज्ञानच असतं, असा तो. द्वंद्वातीतम, ज्याच्यामध्ये द्वैत कधीच नाही, तो द्वैताच्या पलीकडे, ड्युअलिटीच्या पलीकडे असलेला. गुरु आणि शिष्य असं नातंच ज्याच्याकडे नाही, तो आणि मी एकच आहे असं अद्वैत ज्याच्यामध्ये साधलेलं आहे, असा द्वंद्वातीतम, द्वंद्वाच्या पलीकडचा, ड्युअलिटीच्या पलीकडचा. गगन सदृशम, गगन म्हणजे आकाश, की जे अनंत आहे, ज्याचा उगम आणि अंत हेही आपल्याला शोधणे अशक्य आहे, असा गगनासारखा दिसणारा, भासणारा, असणारा अनंत तत्वमस्यादिलक्ष्यम्. वेदांतामध्ये जो परब्रह्मासाठी शब्द वापरलाय, तत्वमसी, तूच तो आहेस. तो ईश्वर जो आहे तोच तुझ्यामध्ये स्थित आहे.
असं ज्याचं स्वरूप बनलेलं आहे, तत्वमसी, असं एकच लक्ष म्हणजे एकच त्याची खूण असणारा, की तत्वमसी हे जे वेदांतामध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, असं ज्याचं स्वरूप आहे तो एकम नित्यम. हा एकमेव नित्य आहे. एकमेव शाश्वत आहे, बाकी सगळं अशाश्वत आहे. हा एकमेव टिकणारा आहे, बाकी सगळं नश्वर आहे. असा तो विमलमचलम सर्वाधी साक्षीभूतम. सर्वांच्या ठिकाणी, सर्व जीवसृष्टीच्या, सजीव, निर्जीव, सर्व जीवसृष्टीच्या, काळाच्या, प्रत्येक घटनेच्या परिस्थितीला साक्षी असणारा भावातीतम, भावनेच्याही पलीकडचा. आपल्याला जशा भावना असतात, प्रेम आहे, दुःख आहे, राग आहे, आनंद आहे, अशा सगळ्या भावना आहेत. परंतु या भावांच्याही पलीकडे गेलेला दत्त महाराजांचंही वर्णन करताना असंच केलं जातं. त्रिगुणरहितम, सत्व, रज, तम हे जे 3 गुण आहेत, या तीनही गुणांचा एकही लवलेश ज्याच्यामध्ये नसतो, असा हा त्रिगुणांच्याही पलीकडचा, त्रिगुणातीत सद्गुरुं तम नमामि. अशी सारी विशेषणं असलेल्या सद्गुरूंना मी नमन करतो, असं भगवान शिव माता पार्वतीला वर्णन करतात. आणि तोच श्लोक घेऊन की सद्गुरू म्हणजे नेमका काय आहे, की जो ज्ञानाचं भांडार आहे, जो कैवल्याचं, मोक्षाचं स्वतः अधिष्ठान आहे, जो सदैव आनंदी आहे, जो भावनेच्या पलीकडे आहे, जो ह्या सर्व द्वैताच्याही पलीकडचा आहे, ज्याला तुमच्यामध्ये आणि इतरांमध्ये बऱ्याच वेळेला शिष्यांमध्ये, सेवेकऱ्यांमध्ये भांडणं होतात, वाद होतात, की माझ्या गुरूंचं माझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. एका दृष्टीनं जर ते हेल्दी असेल डिस्कशन तर ते चांगलंही आहे. परंतु ते हेल्दी राहत नाही. त्याच्यामध्ये असूया निर्माण होते, द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो, की माझ्या गुरूंचं तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्ती प्रेम आहे. मी त्यांच्या जास्ती जवळचा आहे. मी त्यांचं खूप मोठं काम करतो म्हणून मी त्यांच्या जास्ती जवळचा आहे. पण गुरु कोणाला म्हणावं, जो द्वैताच्या पलीकडे आहे. जो असा भेदभाव कधीच करत नाही त्यालाच गुरु म्हणतात. जो भेदभाव करतो तो गुरु होत नाही. बऱ्याचदा असंही होतं, प्रत्यक्ष लौकिकदृष्ट्या कधी-कधी आपल्याला असंही भासतं, की आपले गुरु आपल्यामध्ये आणि याच्यामध्ये भेदभाव करत आहेत. मग ह्या श्लोकांचं वर्णन पाहत असताना आपल्याला असं वाटेल, की अरे तो आपला गुरु तर मग ह्या गुणांमध्ये बसत नाही. मग आपण त्याला कसं काय गुरु म्हणावं? पण गुरु ज्यावेळेला भौतिक जगामध्ये वावरत असतो, त्याचे प्रत्यक्ष आपल्याला दिसणाऱ्या कृती आणि प्रत्यक्ष त्याच्यामागे असलेली भावना ह्याच्यामध्ये फरक असू शकतो. यासाठी भगवान श्रीकृष्ण असं उदाहरण देतात, की बऱ्याचदा शिष्याला असं वाटतं, की अरे आपला गुरु तर ह्या सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये, वासनेमध्ये, भावनांमध्ये, मोठेपणामध्ये याच्यामध्ये अडकलेला आहे. हा कसला गुरु? त्याला भगवंत असं म्हणतो, "अरे, जर एखाद्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये जर एखादा हिरा असेल, तर तू त्या हिऱ्याकडे बघशील का कचऱ्याकडे पाहशील? आणि तो कचऱ्यामध्ये आहे म्हणून तू त्या हिऱ्याचा त्याग करून टाकशील की काय? तो जरी कचऱ्यामध्ये असला, तरी तो हिराच आहे." तसं ज्यावेळेला सद्गुरू म्हणून आपण एखाद्याला स्वीकारतो, त्यावेळेला त्याच्या ह्या भौतिक गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. कारण ती त्याची एक लीलाच असते. तो कसा वागतो, तो कसा बोलतो ह्याकडे लक्ष न देता सद्गुरु ही शक्ती आहे आणि अशा सद्गुरूला प्रत्यक्ष भगवान शिवसुद्धा स्मरण जातो किंवा शरण जातो. असा तो सद्गुरू किंवा अशी ती सद्गुरूंची शक्ती आहे, ती व्यक्ती नाही. व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर त्याच्यामधले गुणदोष आपल्याला पाहता येईल किंवा आपल्याला ते सापडतील. पण जेव्हा शक्ती म्हणून पाहतो, त्यावेळेला आपण फक्त लीन होऊ शकतो. आणि जो लीन होतो त्यालाच शिष्य किंवा सेवेकरी म्हणता येईल. जो या भौतिक गुणांकडे पाहत राहील, तो मात्र नेहमी भरकटत राहणार. कारण कधी त्याला चांगलं वाटेल, कधी त्याला वाईट वाटेल. कधी त्याच्या गुरूंनी त्याचं ऐकलं, की तो आनंदित होईल. जर कधी गुरूंनी ऐकलं नाही, की त्याला दुःखही वाटेल. कारण तो गुरुला व्यक्ती म्हणून संबोधतो.
आपण सगळे स्वामी सेवेकरी महाराजांची जी नित्यनियमाने संध्याकाळची केंद्रात आरती म्हणतो, त्यामध्ये दत्त महाराजांची आरती म्हणत असताना एक त्याच्यामध्ये वाक्य आहे, अत्यंत महत्वाचं आणि याच अनुषंगानं आहे. मानवी देह जरी धरिसी, परी नससी देह हाची संदेह. की जरी ते माणसासारखंच तुला रूप दिसत असलं, तरी तू मनामध्ये हा संदेह, ही शंका धरू नकोस, की तो माणूस आहे, ती शक्ती आहे. आणि शक्ती म्हणून ज्या वेळेला त्याच्याकडे पाहशील, त्यावेळेला तू त्या सद्गुरूंशी लीन होशील आणि सद्गुरू हीच एकमेव शक्ती आहे, की जिथे संपूर्ण विश्व लीन होतं, असे भगवान शिवजी माता पार्वतीला सांगतात. म्हणून आपण सेवेकरी म्हणून ज्यावेळेला आपल्या गुरुमाऊलींना गुरुस्थानी स्वीकारतो, त्यावेळेला बाकी सगळ्या गोष्टींना गौण मानायचं आणि त्या शक्तीच्या चरणी लीन व्हायचं. हा पहिला दंडक या स्वामी चरित्राने आपल्याला सांगितलेला आहे, की गुरु कशाला म्हणावं किंवा गुरु कोणाला म्हणावं, त्याच्याकडे ही सगळी वैशिष्ट्ये असतात. म्हणूनच तो गुरुपदावरती स्थिरावू शकतो. उगाच कोणीही सोम्या-गोम्या उठला आणि 4 गोड-गोड शब्द वापरले आणि भागवताचं काही पुराण सांगितलं किंवा माझ्यासारखं असे काहीतरी ग्रंथांची विवेचना करत बसला म्हणजे तो गुरु होत नाही. तो केवळ बौद्धिक सामर्थ्य असलेला एक सामान्य व्यक्ती आहे. पलीकडे त्याचं काही स्थान नाही. गुरु हे जे पद आहे, ते दिसायला जितकं सोपं वाटतं तितकं ते नाही. जो स्वतःच हाताने सगळ्या बरबटलेला आहे, तो कोणाचा उद्धार करू शकणार आहे. पण जो स्वतः स्वतंत्र आहे, जो स्वतः मुक्त आहे, तोच इतरांना मुक्त होण्यासाठी मदत करू शकतो. म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा सांगतात किंवा अनेक संत सत्पुरुषही सांगून गेले, गुरु निवडताना काळजी घ्या, पण एकदा गुरु निवडला की त्याच्यावर शंका घ्यायची नाही. आणि म्हणून परमपूज्य गुरुमाऊली नेहमी आपल्याला एक गोष्ट सांगतात, गुरु शोधण्याच्या, गुरु निवडण्याच्या भानगडीत पडू नका. आपण शिष्य म्हणून अशी पात्रता बाळगा, की गुरु आपल्याकडे येईल. सो या गुरूंचं वंदन करून किंवा या गुरूंना वंदन करून ग्रंथकर्ता स्वामी चरित्राला सुरुवात करतो. जय जय श्री जगरक्षका, जय जयाची भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु. श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 16. या 16 श्लोकांमध्ये ग्रंथकर्त्यांनी सुरुवात करत असताना ना गणपतीचं वर्णन केलेलं आहे. आपण जर विविध ग्रंथ काढून बघितले तर त्याच्यामध्ये सुरुवातीला गणेशाचं वंदन, गणेशाचं स्वरूप वर्णन आणि गणेशाचं ध्यान केलं जातं. कारण त्याच्या आशीर्वादाने ही गोष्ट घडणार आहे. परंतु हा जो ग्रंथकर्ता आहे, तो म्हणतो मी माझ्या गुरूंचं चरित्र लिहितोय आणि म्हणून मी पहिल्यांदा कोणाचं वर्णन करूया किंवा कोणाचं ध्यान करणार आहे, तर त्या महाविष्णूंचं ध्यान करणार आहे. की जे महाविष्णू ह्या संपूर्ण विश्वाचं जगद्गुरुपद त्यांनी घेतलेलं आहे. आपल्या सर्वांना परिचित आहे दत्त महाराजांनी संपूर्ण विश्वाचं गुरुपद स्वीकारलेलं आहे. हे दत्त महाराज हेच या महाविष्णूचं रूप आहे. म्हणून ह्या महाविष्णूला प्रथम वंदन करताना ग्रंथकर्ता अतिशय सुंदर रूपक साधतो आहे. जय जय श्री जगरक्षका. की ह्या संपूर्ण कारण विष्णू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ह्या संपूर्ण विश्वाचं पालन, पोषण आणि संवर्धन हे करण्याचं कर्तृत्व किंवा हे करण्याचं कार्य करणारे हे महाविष्णू. म्हणून या संपूर्ण विश्वाचं रक्षण करणाऱ्यांचा जय जयकार असो. भक्तांचंही रक्षण करणारा, त्यांचं पालन पोषण करणारा. कारण भक्त हा पालन पोषण करणं म्हणजे फक्त त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणं नाहीये. त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याला योग्य मार्गदर्शन करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. अशा भक्तांचंही पालन करणारा त्याचा जय जयकार असो. कलिमल नाशका फार महत्वाचा आहे. हा कली कुठे कधी शिरेल हे कोणाला सांगता येणार नाही. आणि जर तो कुठे शिरला तर तो विध्वंस केल्याशिवाय सोडणार नाही. मग असा कली कोणाच्याही आयुष्यात जाऊ नये म्हणून या कलीपासून रक्षण करणारा अशा त्या महाविष्णूंचा जय जयकार असो. आणि हा महाविष्णू कोण आहे? अनादिसिद्ध जगद्गुरु. की ह्या विश्वाच्या निर्मिती पूर्वी सुद्धा पासून किंवा पूर्वीपासून हा जगद्गुरु आहे. आणि देवापेक्षा गुरु श्रेष्ठ हे पहिल्याच ब्रह्मानंदम परमसुखदम या श्लोकामध्ये ग्रंथकर्त्यांनी आधीच सांगितलंय. की स्वतः भगवान शिव सुद्धा सांगतो की सद्गुरु हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि संपूर्ण विश्वाचं जगद्गुरुपद कोणाकडे आहे? त्या महाविष्णू आणि त्यांचा जय जयकार असो.
आणि मग तो कसा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. क्षीरसागर विलासा, क्षीरसागरामध्ये विराजमान असलेला माया चक्र चालका अविनाशा. हे आपल्या आयुष्यात जे जे घडतंय हे सगळंच नश्वर आहे. यातली एकही गोष्ट टिकणारी नाही. ना तुमचा काल झालेला तुम्हाला आनंद टिकून राहिलाय, ना तुम्हाला काल झालेलं दुःख टिकून राहिलंय. आणि हे जे सगळं सुख आणि दुःख जे भासमान होतंय, जसं एखादा पिक्चर जेव्हा टीव्हीवरती पाहत असतो, त्यावेळेला आपल्याला तो पिक्चर पाहत असताना खरा आहे, हे वाटत राहतं आणि त्यामुळे आपण त्या पिक्चरमध्ये भावनांनी गुंतून जातो. मग एखाद्या पिक्चरमध्ये रडण्याचा जर काही सीन आला, तर आपण तिथं रडायला येतं, आपल्या डोळ्यात पाणी येतं. हसण्याचं असेल तर आपण हसायला लागतो. गंभीर असेल तर आपली ही भावना तशीच होऊन जाते, कारण त्या पिक्चरमध्ये आपण गुंततो. पण आपल्याला हे माहिती असतं, की हा पिक्चर खोटा आहे. परंतु हा पिक्चर रचणारा, हा पिक्चर बनवणारा जो दिग्दर्शक आहे, तो मात्र सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि मग हे संपूर्ण विश्वामध्ये जे मायाचक्र चालू आहे, जे नश्वर आहे, या सगळ्याचा करता करविता असलेला हा अविनाशी. अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारा. म्हणजे पिक्चर संपतो, पिक्चर बदलतो, पिक्चर कालातीत होऊन जातो, काळाच्या पडद्यामागे लुप्त होऊन जातो. दिग्दर्शक मात्र तसाच राहतो. आणि तो नवीन-नवीन पिक्चर बनवत असतो. तसंच हा विश्वाचा प्रसारा सांभाळणारा हा मायारहारी किंवा मायाची निर्मिती करणारा हा अविनाशी महाविष्णूला त्याचं वर्णन शेषशयना, अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, गरुड ज्याचं वाहन आहे, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमारमणा विश्वेशा. त्या महाविष्णूंचं सुंदर स्वरूप वर्णन जे आहे, की ते दिसायला कसे आहेत, ते कुठे विराजमान झालेले आहेत, हे सगळं त्याचं वर्णन या श्लोकांमध्ये 16व्या श्लोकांपर्यंत ग्रंथकर्त्यांनी केलेलं आहे. अर्थात हे जुने जे पुराणांमधले संदर्भ आहेत, पूर्वी कथा कीर्तनं गावांमध्ये नेहमी व्हायची आणि या कथा कीर्तनांमधून वेगवेगळी पुराणं जी आहेत ती सांगितली जायची. अशा सगळ्या ऐकीव गोष्टीवरनं किंवा अशा सगळ्या पुराणांच्या संदर्भानं ग्रंथकर्त्यांनी ह्या महाविष्णूंचं इथे वर्णन केलेलं आहे. 8वा श्लोक जो आहे, नाभी कमल सुंदराती जेथे विधात्याची उत्पत्ती, ही चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. आपण आपल्या दिंडोरी प्रणित दरबारामध्ये पाहतो, दुसरा जो फोटो आहे तो आदी नारायणांचा अर्थात महाविष्णूंचा आहे. आणि ह्या नारायणांच्या नाभीमधून एक कमळ बाहेर येतंय आणि ह्या कमळावरती ब्रह्मदेव विराजमान झालेले आहे. आणि हा ब्रह्मदेव जो आहे हा संपूर्ण सृष्टीची रचना करत आहे. निर्मिती जी आहे ही ब्रह्मदेव करत आहे सातत्याने. पण ह्या ब्रह्मदेवाची निर्मिती कुठून झाली असेल तर त्या ह्या महाविष्णूंच्या जगद्गुरूंच्या नाभीमधून झालेली आहे. आणि म्हणून ग्रंथकर्ता असं म्हणतो, की ज्याने ह्या विश्वविधात्यालाच जन्माला घातलेला आहे, तोच खरं तर मूळ जननी तोची पै. की आपल्याला वाटतंय की हा ब्रह्मदेव सगळ्याचा रचयिता आहे, परंतु या ब्रह्मदेवालाच ज्यांनी जन्माला घातलंय, तोच खरं तर मूळ जननी अर्थात त्याची आई असली पाहिजे. म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीची जननी कोण असेल, तर हेच जगद्गुरू अर्थात महाविष्णू आहे. मग त्यांचं स्वरूप वर्णन जानूपर्यंत करशोभती, की जे अजानुबाहू आहेत. त्यांचे हात जे आहेत ते गुडघ्यांपर्यंत आहेत वगैरे, वगैरे. अशा प्रकारे साधारणतः वर्णन करता 14 विद्या 64 कला, ज्या ते वर्णिता थकल्या सगळ्या, ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्ण. अतिशय नम्रतेने ग्रंथकर्ता या ठिकाणी असं म्हणतोय, की ह्या 14 विद्या आणि 64 कला ज्या विद्यमान आहेत, ह्या सगळ्याच कलांनी किंवा ह्या सगळ्याच विद्यांनी ज्यांचं वर्णन करू शकले नाहीत, अशांचं वर्णन माझ्यासारखा अल्पबुद्धी असलेला काय करणार आहे? नारदांसारख्या अनेक महान मुनीश्वरांनी सुद्धा, व्यास, वाल्मिकी अशांनी सुद्धा ज्यांचं वर्णन करू शकले नाहीत, तेथे मी पामर जो आहे, तो मी काय वर्णन करणार आहे? अतिशय नम्रतेने ते सांगतात. 17वा श्लोक जो आहे, तो एक आपल्या दृष्टीनं थोडासा महत्वाचा आहे किंवा एक ज्ञानामध्ये भर टाकणारा. कदाचित काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. श्री गणेश जो आहे, हा श्री गणेशाचं वंदन किंवा प्रत्येक उपासनेच्या वेळेला किंवा प्रत्येक कर्मकांडाच्या
तिच्या अगोदर आपण गणपतीचं पूजन करतो आणि तो त्याचा मान आहे. गणेशाचं पूजन केल्याशिवाय कुठलीही पूजा संपन्नच होऊ शकत नाही. तो विघ्नहर्ता आहे. परंतु इथे 17वा श्लोक असा म्हटलाय, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फर्शधर अगम्य लीला जयाचे. हा जो गणेश आहे, जो शिव आणि पार्वतीचा मुलगा आहे, तो नेमका कोण आहे? तर या महाविष्णूचाच अवतार आहे. म्हणजे हा महाविष्णूच गणेशाच्या रूपाने जन्माला आलेला आहे. आणि हा संदर्भ जो आहे, हा श्रीमद भागवत पुराणामधला आहे. की भागवतामध्ये हे सांगितलेलं आहे, की गणेश जो आहे, गणपती जो आहे, हा गणपती महाविष्णूंचं रूप आहे. आणि म्हणून गणेश ज्यावेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला तो शिव आणि पार्वती यांचा मुलगा आहे असं संबोधलं जातं. परंतु ज्यावेळेला गणपती असं ज्यावेळेला त्याचं संबोधन केलं जातं, त्यावेळेला त्या महाविष्णूंचं रूप म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि ह्याचा संदर्भही आपल्याला माहिती असेल, आपण सर्वच जण दत्त परंपरेतले आहोत, स्वामी सेवेकरी आहोत. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार हा गणेश चतुर्थीचा आहे. की मीच तो गणेश आहे, हे सांगण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतार धारण केला. परंतु काही हुशार माणसांना ही शंका होती, की असं कसं शक्य असेल? गणपती आणि महाविष्णूंचा किंवा विष्णूंचा काय संबंध आहे? आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी स्वतः दृष्टांत देऊन ही गोष्ट त्यांना तिथे स्पष्ट करून सांगितली. त्यामुळे श्री गणेश हा महाविष्णूंचंच रूप आहे, हे भागवतामध्ये सांगितलं आणि त्या दृष्टीने भागवतात अशी गोष्ट आहे, की माता पार्वती जी आहे, ती कार्तिकेय जो तिचा मोठा मुलगा आहे. तर त्या कार्तिकेयला मांडीवर घेऊन बसलेली असते. आणि हे महाविष्णू पाहून आणि माता पार्वती म्हणजे साक्षात या संपूर्ण विश्वाची जननी, आई किंवा वात्सल्य काय त्याला म्हणता येईल, शक्ती स्वरूप आहे. आणि हे चित्र पाहिल्यानंतर त्या महाविष्णूंच्या मनामध्ये अशी भावना आली. बघा, ही कल्पना करा फक्त. हे शेवटी पुराणं आहेत, ही अ, काहीतरी इंडिकेट करू पाहतात आपल्याला, काहीतरी संकेत देत असतात. त्या गोष्टींपेक्षा त्यातलं तो संकेत ओळखणं हे फार गरजेचं आहे. तर त्या महाविष्णूंच्या मनात आलं, की हे मातेने मला पण असं जर कवटाळलं तर किती आनंद असेल, तर किती सुख असेल, की मातेच्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येक लहान मुलाला आईच्या कुशीमध्ये जाणं हे किती सुरक्षित वाटतं, किती आनंददायी वाटतं. आणि म्हणून त्या महाविष्णूंना असं मनामध्ये सहज कल्पना आली, की आपण ह्या मातेच्या जर जवळ असू आणि तिने जर आपल्याला असं कवटाळलं असेल, तर ह्याच्यापेक्षा आणखीन परमसुख काय असू शकतं. आणि त्या जगतजननीने ती भावना ओळखली आणि त्यांनी म्हणजे माता पार्वतीने महाविष्णूंना असं सांगितलं, की निश्चित तुम्ही माझा पुत्र म्हणून जन्माला याल. आणि तोच श्री गणेश असं भागवतामध्ये वर्णन केलंय. सद्गुरू मोरेदादाही नेहमी आपल्याला हे सांगायचे, की श्रीमन महागणपती आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेला ते साक्षात महाविष्णूंचं रूप आहे. पण हा संदर्भ केवळ भागवत पुराणांमध्ये आहे. इतर पुराणांमध्ये त्याचा काही संदर्भ सापडत नाही. पण ह्या ग्रंथकर्त्यांनी तो इथं दिला म्हणून तो सांगण्याचा प्रयत्न केला. मग पुढील 4 श्लोकांमध्ये या गणपतीचं वर्णन ग्रंथकर्ता करतो आणि हा गणेशाचं वंदन हे मंगल कार्याच्या आरंभी करावं, या प्रथेनुसार त्यांनी ह्या गणेशाचंही आवाहन केलेलं आहे. त्यानंतर माता शारदेचंही ते त्या ठिकाणी आवाहन करतात, वंदन करतात, की जिच्या कृपाप्रसादाने हा ग्रंथ माझ्याकडनं लिहिला जाईल. पण मी अज्ञानी आहे, मला यातलं काही माहिती नाही. त्यामुळे तिचा आशीर्वाद मला मिळावा, अशा दृष्टीनं ग्रंथकर्ता ह्या शारदा मातेचा सुद्धा आशीर्वाद घेतो. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं, शेवटी गुरूंच्या कृपेशिवाय या जगात काहीच शक्य नाही. स्वतः भगवान शिव सुद्धा या गुरुगीतेच्या माध्यमातून तेच सांगतो, की गुरु हाच सर्वश्रेष्ठ आहे. गुरुशिवाय जगात काहीच नाही. आणि मी स्वतः भगवान शिवाच्या अनेक लीलांमध्ये आपण पाहिलं असेल, भगवान शिवांचं भगवान विष्णू हे गुरु आहेत. त्यामुळे ते वेळोवेळी भगवान विष्णूंच्या अनेक लीलांमध्ये विष्णूंचे सहाय्यकही होतात, त्यांना आशीर्वाद देतेही होतात आणि त्यांना जे काही त्यांची लीला असेल, त्या लीलेचा आनंदही घेतात. त्यामुळे भगवान शिव सुद्धा या महाविष्णूंना शरण आहेत किंवा शरण म्हणण्यापेक्षा त्यांचे उपासक, साधक, भक्त आहेत.
त्यामुळे या जगात सर्वश्रेष्ठ शक्ती जर काही असेल, आपण जे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक जो म्हणतो, हाही त्या गुरुगीतेतलाच आहे. आणि भगवान शिव माता पार्वतीलाच सांगतात, की गुरुच ब्रह्मा आहे, गुरुच विष्णू आहे, गुरुच महेश आहे आणि गुरुच साक्षात परब्रह्म आहे आणि अशा गुरूंना नेहमी वंदन करावं. म्हणून गुरूंना डावलून तुम्ही इतर कुठल्याही देवदेवतांचं आवाहन करा, त्यांची आराधना करा किंवा स्वतःला गुरु म्हणून घ्या. पण गुरुकृपेशिवाय जगात कशाचंही पान हलू शकत नाही. म्हणून ग्रंथकर्ता या गुरूंचं वर्णन करतो किंवा त्यांचं गुणगान गातो. जो अज्ञान तिमिरा नाशक, जो अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. आपल्या मनातील जे जे अज्ञान आहे, सगळ्याच प्रकारचं, भौतिक जगतातील, स्वतःच्या अस्तित्वाबाबतीतील आणि अध्यात्मातील गूढ विषयांचे, या सर्व अज्ञानाचा नाश करणारा असा तो गुरु. विद्या प्रदान करणारा. आता ही विद्या जी आहे ती गुरूंनी कशी द्यायची हे गुरूंच्या हातात असतं. अनेकांना असं वाटतं, की गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि एखादा काहीतरी शब्द उच्चारावा, आशीर्वाद काहीतरी उच्चारावं, म्हणजे माझ्या आयुष्यात सगळं मंगलमय होईल. पण गुरु हा संकल्पाने घडवणाऱ्या गोष्टी आहे. गुरूंना हात ठेवायची आवश्यकता आहेच असं काही भाग नाही. गुरूंना शेजारी मांडीला मांडी लावून बसवायचं, मग तुला मी शिकवतो असंही करण्याची गरज नाही. कारण गुरु ही व्यक्ती नाही, गुरु ही शक्ती आहे. आपण स्वामी चरित्र जसं-जसं पुढे जाऊ आणि आजपर्यंत अनेकदा वाचलेलं आहे, गुरुचरित्र वाचलेलं आहे. एक साधी रक्षेची चिमूट जी आहे ती जिभेवर टाकता क्षणी ज्ञान प्रकट होतं, तो गुरु आहे. त्याला तिथे स्पर्श करायची आवश्यकता नाही. त्याला त्याच्या डोक्यावर हात ठेवायची आवश्यकता नाही किंवा त्याला काहीतरी कानामध्ये कुजबूज करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. कारण तो गुरु सर्वश्रेष्ठ आहे. तो गुरु ठरवेल त्याला कशा पद्धतीने तो कदाचित तुम्हाला जवळ घेऊन बसवेल आणि एखादी गोष्ट शिकवेल. कदाचित डोक्यावर हात ठेवून पण तो तुम्हाला समजवेल. कदाचित एखाद्या स्वप्नांच्या दृष्टांताच्या माध्यमातून सुद्धा तो ज्ञान प्रदान करून टाकेल. आपल्याला कळणार सुद्धा नाही. कारण तो गुरु सर्वशक्तिमान आहे. कारण तो गुरु ती व्यक्ती नाही, ती शक्ती आहे. आणि अशा गुरूंना या ठिकाणी ग्रंथकर्ता वंदन करतो. हे जे वंदन गुरूंना आहे, हे कोणा एका व्यक्तीला नाहीये. आपण प्रस्तावनेत जसं बघितलं तेच खरं आहे. श्री स्वामी समर्थ ही व्यक्ती नाही, श्री स्वामी समर्थ ही शक्ती आहे. आणि ह्या सद्गुरु शक्तीला ग्रंथकर्ता या ठिकाणी नमन करतो. ज्याची या कृपा करून सत्शिष्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण ये तसे की निश्चय आहे. हे गुरूंची कृपा कोणाला होते? सत शिष्या. जो सत्यवान आहे, जो सज्जन आहे, जो नीतिमान आहे, अशाच शिष्यावर गुरूंची कृपा होते आणि हे गुरु दिव्य ज्ञान एका क्षणात देऊन टाकतात. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणल्याप्रमाणे आपणासारखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. ते इतके कृपाळू आहेत. भागवतामध्ये भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे. भगवंत असं म्हणतो, की "अरे, मी जरी संपूर्ण विश्वाचा गुरु असलो, करता धर्ता, संचालक, पालक सगळं जरी असलो, तरी मी कोणाच्या अधीन आहे?" गुरुचरित्रातही हे लिहिलेलं आहे. हा जो गुरु आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वशक्तिमान आहे, हा गुरु कोणाच्या अधीन आहे? हा गुरु भक्तांच्या अधीन आहे. भक्तांचं प्रेम भागवत सुद्धा सांगतं आणि गुरुचरित्र सुद्धा सांगतं. हे भक्तांचं प्रेम मला बांधून टाकतं आणि मग मी काही करायला मोकळं होतो. आणि भागवत त्याही पुढे जाऊन सांगतं, की मला फक्त भक्तांचं प्रेमच मी त्याच्या वेडा नाहीये, तर जो माझ्या भक्तांची भक्ती करतोय, त्याच्यावरती सुद्धा मी कृपा करून जातो. कारण मला त्याचंही वेड आहे. त्यामुळे हा गुरु कितीही श्रेष्ठ, कितीही दैदिप्यमान, कितीही शक्तिमान असला, तरी तो कोणाच्या अधीन आहे? भक्तांच्या अधीन आहे आणि हे गुरुचरित्रात वेळोवेळी वाक्य आलेलं आहे. गुरु हा भक्तांच्या अधीन आहे. आणि म्हणून आपण स्वतःला उत्तम भक्त, उत्तम शिष्य कसं घडवता येईल ह्याचा ध्यास घेतला पाहिजे. गुरुची कृपा आपोआप होते. गुरुकृपेसाठी अजिबात त्याच्याकडे आळवणी करायची गरज पडत नाही. कारण गुरु हा प्रेमाचा इतका भुकेला आहे, की तो स्वतःहून धावून येतो. आणि आजवर अनेक गुरु शिष्यांच्या
जर आपण ज्या श्रेष्ठ जोड्या आहेत त्यांच्या जर गोष्टी पाहिल्या तर आपल्याला हे समजेल की शिष्य जर सर्वोत्तम व्हायचा प्रयत्न करायला लागला, गुरु स्वतःहून त्याच्याकडे धावून जातो आणि त्याला पुढील मार्ग दाखवतो. म्हणून स्वतःला आपले गुरुमाऊली ज्याला हितगुज करतात, आपण त्यातली वाक्य न वाक्य खरं तर निवडली पाहिजेत. जसं स्वामी चरित्राचा ग्रंथकर्ता म्हणतो, की हे स्वामींचं चरित्र जे आहे, ते एक मोठी बाग आहे किंवा बगीचा आहे, यातली फुलं आपल्याला वेचायची असतात. तसं आपल्या गुरूंचं जे मार्गदर्शन असतं, त्या मार्गदर्शनामधल्या आपल्याला गोष्टी वेचायच्या असतात, की गुरुमाऊली ज्याला म्हणतायत, की "अरे, गुरु शोधायची गरज नसते. तुम्ही सेवेकरी म्हणून किंवा शिष्य म्हणून उत्तम व्हायची तुमची पात्रता सिद्ध करा. गुरु तुमच्यापर्यंत चालत येईल." हे वाक्य फार महत्वाचं आहे. आपल्याला जे या विश्वामध्ये हवंय, जे सुख हवंय, शांती हवी आहे, संपदा हवी आहे, ऐश्वर्य हवंय किंवा ज्ञान हवंय, हे सगळं गुरु एका क्षणात द्यायला बसलाय. आता ही स्वामी चरित्राची चिंतनिका चालू आहे म्हणून त्यातले संदर्भ देत नाही. पण गुरुचरित्राचे संदर्भ जर आपण पाहिले, तर एक त्या वाडीमधला असलेला गरीब ब्राह्मण, ज्याला खायची भ्रांत आहे, अशाकडे गुरु भिक्षेसाठी जातात. त्याची बायको घरात असते. ती महाराजांना म्हणते, "महाराज आमच्या घरात काहीच नाहीये. माझे यजमान जे आहेत ते बाहेर भिक्षेसाठी गेलेत. ते आले की त्यातलं तुम्हाला थोडंसं वाढते." महाराज म्हणतात महाराज तिथनं निघतात आणि जाता-जाता त्यांच्या घरातला तो घेवड्याचा वेल उपटून टाकतात, की ज्या घेवड्याच्या वेलवर त्यांचं कसाबसा चरितार्थ चालू असतो. ती बिचारी जी स्त्री आहे, ती तिला बोल लावायला लागते महाराजांना, "काय तो संन्यासी येऊन काय गेला? मी त्याला म्हटले सुद्धा, की माझे यजमान आले, की मी तुम्हाला भिक्षा वाढते म्हणून, पण तो रागाने माझा हा घेवड्याचा वेलच उपटून गेला." तिचा जो यजमान आहे, तो म्हणतो, "असं बोलू नकोस. गुरु जे करतात ते नेहमी भल्यासाठीच असतं. चल आपण दोघं मिळून हे मुळासकट उपटून टाकूया. आता तसेही याचा उपयोग नाही." आणि उपटत असताना त्यांना सोन्याचा हंडा सापडतो आणि कायमचं दारिद्र्य घालवतात क्षणभरात. किती वेळ लावला हो मग गुरूंनी दारिद्र्य घालवायला? क्षणाचा. पण त्याच्यासाठी परीक्षाही पाहिली, तुमची नीतिमत्ता पाहिली, तुम्ही पात्र आहात का ते पाहिलं. म्हणून या ठिकाणी ग्रंथकर्ता म्हणतो, "ज्याची या कृपे करून सत्शिष्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण, येतसी की निश्चय." की मी माणसा कधी होशील माणूस, असं ज्यावेळेला आपल्याला आपले संत सांगतात, त्यावेळेला हे माणूसपण कशातून येणार आहे? तर हे माणूसपण येणार आहे ज्ञानातून. हे ज्ञान कसं मिळणार आहे? तर मला सत्शिष्य व्हावं लागेल. चांगला सज्जन, सत्यवादी असा शिष्य व्हावं लागेल. मी जर माझी पात्रता सिद्ध केली, तर माझा गुरु हा एका क्षणात मला हे दिव्य ज्ञान देणार आहे. ज्या दिव्य ज्ञानाने हे माणूस म्हणून मी माणूस स्वतःला म्हणवतो, पण खरंच मी माणूस आहे का? कारण ज्याला मन आहे त्याला माणूस म्हटलं जातं. मग हे माझं मन मला परिचित आहे का? आणि ह्याचं ज्ञान देणारा हा सर्वस्वी गुरु आहे. त्याच प्रकारे आपल्याला आपल्या धर्मामध्ये पंचमाता सांगितलेल्या आहेत. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला रावणाचा त्यांनी वध केला, विभीषणाने त्यांना विनंती केली, की "हे देवा, तुम्ही आता हा एवढं मोठं कल्याणकारी कार्य केलेलं आहे. आता तुम्हीच या लंकेचे अधिपती व्हा आणि तुम्ही इथनं संपूर्ण विश्वाचा कारभार चालवा." प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला उत्तर दिलं, "जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गिरीयसी." जन्मदाती आई आणि जन्मदाती भूमी हे दोघंही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून आपले आई-वडील हे सुद्धा आपल्याला गुरूंप्रमाणेच, गुरूं इतकेच श्रेष्ठ आहेत, पूज्य आहेत. अशा गुरूंचं किंवा अशा आई-वडिलांचं सुद्धा वंदन करायला हा ग्रंथकर्ता विसरत नाही आणि पुढील काही श्लोकांमध्ये त्यांनी आपल्या आई-वडिलांचं स्मरण करून त्यांचंही, कारण त्यांच्याशिवाय मी अस्तित्वातच असू शकत नाही. त्यांनी मला जे काही शिकवलं, जे काही त्यांनी कष्ट घेतले, त्या कष्टातून माझं शिक्षण झालं. मला समृद्ध घडवलं, मला संस्कार दिले. त्यामुळेच हे मी स्वामी चरित्र लिहू शकलो. ही कृतज्ञता सुद्धा ग्रंथकर्ता या ठिकाणी व्यक्त करतो. "देवी अस्ति माता पितर, तैसेची श्रेष्ठी गुरुवर्य, चरणी त्यांची नमस्कार, वारंवार साष्टांग." आई-वडिलांना डावलून, आई-वडिलांना अपमानित करून, गुरूंची केलेली सेवा फलद्रूप व्हावी, अशी मनोकामना धरणाऱ्या सेवेकऱ्यांची अथवा भक्तांची मनोकामना कधीच पूर्ण होत नाही. गुरूंची कृपाच होत नाही.
तो बिचारा धावा धावा करतोय की अहो गुरुदेवा, मी एवढी तुमची सेवा करतोय, महाराज मी एवढी सेवा करतोय, पण माझ्यावर कृपा का नाही होतय? कारण देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. गुरुन इतकंच श्रेष्ठत्व ज्यांना आहे ते आपले आई वडील आहेत. आपण आपल्या आई वडिलांशी कसं वागावं हा धडा सुद्धा आपल्याला ह्या स्वामी चरित्रातनं शिकला पाहिजे. स्वतःला ज्यावेळेला सेवेकरी म्हणवतो त्यावेळेला आपण सेवेकरी म्हणून गुण आपल्यामध्ये आहेत का? जसं आपल्याला ब्रह्मानंदम परमसुखदम या श्लोकामध्ये भगवंतांनी गुरूंची विशेषणं सांगितली, की गुरूंमध्ये कोणते गुण असतात. तसं सेवेकरी म्हणून, शिष्य म्हणून आपल्याकडे हा गुण आहे का? हे आपण आपल्या आई-वडिलांशी प्रामाणिक आहोत, त्यांच्याशी चांगलं वागतोय. मतभेद सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. अगदी आपल्या गुरूंशी सुद्धा आपले मतभेद असतात. परंतु गुरूंविषयी आपल्या मनात जो पूज्य भाव असतो, त्यामुळे आपण कधीही आपल्या गुरूंशी वाद करत नाही. आपल्या आई-वडिलांशी अगदीच तेवढं नाही, पण किमान आपण त्यांना अपमानित न करणं, हा सुद्धा सेवेकरी म्हणून, शिष्य म्हणून आपला गुण असला पाहिजे. आणि म्हणून ग्रंथकर्ता या ठिकाणी त्या आई-वडिलांविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला विसरत नाही. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे. आता इथपर्यंत झाल्यानंतर आता सर्वात महत्वाचं त्या दत्तावतारी किंवा परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र मांडायचं आहे. पण हे श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतारी आहेत. दत्त हे संपूर्ण विश्वामध्ये प्रचलित असलेलं, पूज्य असलेलं, मान्य असलेलं असं दैवत आहे. त्यामुळे ह्या दत्त स्वरूपाचंही ध्यान करणं हेही ग्रंथकर्ता विसरत नाही आणि पुढील श्लोकांमध्ये या दत्त स्वरूपाचं सुद्धा ध्यान करतो. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनू असुनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसलेला. चार वेद होऊन निश्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुल्या. दत्तगुरूंशिवाय हे विश्वच पूर्ण होऊ शकत नाही. आणि हे दत्तगुरु हे अत्यंत कृपाळू असलेलं दैवत, भक्तांवरती तत्काळ कृपा करणारं, स्मर्तृगामी असलेलं, स्मरण करता क्षणी जो कृपा करणारा असं हे त्रिगुणा त्रिगुणांचं एकत्रित स्वरूप किंवा त्रिदेवांचं एकत्रित स्वरूप श्री दत्त महाराज इथं वर्णन करताना ग्रंथकर्त्यांनी छान त्यांचं वर्णन केलंय. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी, की ज्यांच्या जवळच कामधेनू आहे. कामधेनू याचा अर्थ जे मागाल ते मिळणारी, देणारी. काहीही मागा ती ताबडतोब त्या क्षणाला तुम्हाला देऊन टाकणारी. अशी कामधेनू ज्यांच्या जवळ आहे, परंतु त्यांनी हातामध्ये झोळी धारण केली आहे, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. की एका ठिकाणी थांबणारं हे दैवत नाही. दत्त हे एका ठिकाणी थांबणारं दैवत नाही. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. की तुम्ही म्हणला की दत्त महाराज हे गाणगापूरलाच आहेत. तर ते अर्ध सत्य आहे. दत्त महाराज हे गाणगापूरला आहेत. दत्त महाराज एकाच वेळा गाणगापूरला सुद्धा आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा आहेत. कारण ते दैवतच तसं आहे, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. ते सतत एकाच वेळेला अनेक ठिकाणी असणारं असं दैवत आहे आणि अशा या परब्रह्म स्वरूपाला नमन करून या स्वामी चरित्र सारामृताची पूर्तता होण्यासाठी मी त्यांच्याकडे कृपा मागतो. इथपर्यंत हा 34वा श्लोक थांबतो आणि पुढच्या रविवारी जे पुढील श्लोक बघणार आहोत ते अत्यंत महत्वाचे. श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांचं चरित्र आपण पाहणार आहोत, यांचा जन्म किंवा ह्यांचं धरणीवर प्रकट होणं हे इसवी सन 1149 साली झालं. श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म आहेत.
असेही आपलं म्हणणं आहे. आणि या मागील परब्रह्माच्या पूर्ण आविष्कार अर्थात भगवान श्रीकृष्णाच्या कालावधीमध्ये भगवंतांनी दिलेलं अभिवचन होतं की ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येईल, ज्या ज्या वेळेला सज्जनांना त्रास होईल, दुर्जनांचा वावर वाढेल, त्या त्या वेळेला धर्माची रक्षा करण्यासाठी मी स्वतः विविध रूपात प्रकट होईल. मग इसवी सन 1149 साली श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माचं मूळ स्वरूप प्रकट व्हावं अशी नेमकी काय परिस्थिती होती की साक्षात परब्रह्मालाच धरणीवर प्रकट व्हावं लागलं, की भगवंतानी विविध रूप घेऊन वेगवेगळ्या गुरूंच्या माध्यमातनं, वेगवेगळ्या संतांच्या माध्यमातनं हे धर्मरक्षणाचं कार्य करू शकला असता. पण त्याला पुन्हा प्रकट होण्याची, मूळ रूपात येण्याची का आवश्यकता भासली? श्री स्वामी समर्थ अवतार घेण्यामागचं मूळ उद्देश काय आहे? ते कशासाठी जन्माला आले? त्यांनी कशासाठी कार्य केलं? आणि संपूर्ण भारत भ्रमंती किंवा मगाशी म्हणल्याप्रमाणे विश्व भ्रमंती करून त्यांना काय साधायचं होतं? त्यांनी काय साधलं? आणि त्यांची आपल्याकडनं अपेक्षा काय आहे? हे येणाऱ्या पुढील श्लोकांमध्ये आपल्याला पाहायचंय. म्हणून या सर्व देवी-देवतांचं, गुरुदेवांचं, श्री गणेशांचं वर्णन, गुणगान आणि कृपाशीर्वाद मागून याच ठिकाणी ग्रंथकर्त्याच्या म्हणण्यानुसार आज आपण इथे थांबतो आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत सद्गुरु पिठले महाराज म्हणल्याप्रमाणे याची कितीही पारायणं केली तरी यातलं ज्ञान संपणार नाही. आपण किती घेतोय ही आपली पात्रता. म्हणून याच ठिकाणी आज इथे थांबतो. मी कोणी तज्ञ नाही, मी कोणी जाणकार नाही, ना मी कुठला अभ्यासक आहे, की जो स्वामी चरित्रावरती हक्कानी, अधिकाराने किंवा मोठेपणाने काही सांगू शकेल. माझी तेवढी कुवतही नाही आणि माझी तेवढी अपेक्षाही नाही. परंतु गुरु आज्ञा ही एकमेव प्रमाण आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी 1-2 महिन्यापूर्वी त्यांच्या हितगुजात हा उल्लेख केला आणि ही खूप दिवसापासूनची इच्छा होती, की हे स्वामी चरित्र आपण समजून घ्यावं आणि आपल्याला जेवढं समजलं तेवढं इतरांना सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वामी चरित्रातनं जो सेवेकरी घडेल, तो निश्चित निष्ठावान या मार्गाशी, या प्रणालीशी, या गुरुपरंपरेशी असणं प्रामाणिक घडेल, असा विश्वास मनामध्ये आहे. आणि त्यामुळे खूप दिवसांची इच्छा होती, परंतु हे शिवधनुष्य पेलण्याची हिंमत होत नव्हती. आणि आपल्या गुरूंनी जर हे सांगितलं, तर आपण हे करू शकू. कारण शेवटी एकदा त्यांच्या मुखातनं आलं म्हणजे त्यांचीच इच्छा आहे आणि मग तेच घडवून आणतील, असा प्रामाणिक विश्वास होता. म्हणून 1.5-2 महिन्यापूर्वी ज्यावेळेला माऊलींनी हितगुजामध्ये ही गोष्ट उल्लेख केली, त्यावेळेला मनाने निश्चय केला, की आता हे कार्य करायचं आहे. आपल्याला जमेल तेवढं करायचंय. चुकलं तर चुकलं तरी हरकत नाही. कशाचीही लाज बाळगायची नाही. किती लोकांसाठी करायचंय हाही विचार नाही. पण गुरुचरणी ही पुष्पांजली व्हायची आहे, एवढा निश्चय करून हे केलेलं आहे. त्यामुळे जर काही चुकलं, संदर्भ चुकले, सांगताना काही भाषा चुकली, जी काही कमतरता राहील, त्या कमतरतेसाठी श्रोते म्हणून तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ सेवेकरी आहात. त्यामुळे मोठ्या मनाने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. राजहंसाची भूमिका घ्या. त्यातलं जे काही चांगलं निवडता येईल, तेवढंच घ्यायचा प्रयत्न करा. कारण पुन्हा तेवढंच सांगेल, की मी हे सांगण्या इतपत सुद्धा अधिकारी व्यक्ती नाही. मग मला त्यातलं एवढं फार काही कळत नाही, पण सांगण्याचा फक्त प्रयत्न करतोय, कारण ही गुरूंची सेवा समजून.